हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बायोलॉजी. जसं की तुमचं भरपूर स्वागत आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे इंटरनल रिस्पिरेशन आणि इंटरनल रिस्पिरेशन्समध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. क्लिअर? तर याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय झालेलं आहे की ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या ब्लडमध्ये सध्या काय आहे, ऑक्सिजन आहे. क्लिअर? तर आपल्या ब्लडमध्ये काय ऑक्सिजन आहे असं कन्सिडर करणं आहे आपल्याला. आपल्या ब्लडमध्ये तर आहेच ऑक्सिजन, पण आपल्याला कन्सिडर करणं आहे. ठीक आहे, तर इंटरनल रिस्पिरेशन्स आपल्याला डिस्कशन करणं आहे. आणि इंटरनल रिस्पिरेशन्समध्ये CO2 ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने होत असते त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, टायटलहून लक्षात आलं असेल, थंबनेल पाहिलं असेल, त्या बेसिसवर आपण डिस्कशन करणार आहे. तर चला जास्त टाइम न वेस्ट करता आपण बेसिकली डिस्कशन करणं चालू करून टाकू की इंटरनल रिस्पिरेशन काय असते आणि कशा पद्धतीनं CO2 ट्रान्सपोर्टेशन केल्या जाते. ऑक्सिजन तर ट्रान्सपोर्टेशन झालं. ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला माहिती आहे की जे RBCs आहे, बेसिकली RBC मध्ये बेसिकली HB हिमोग्लोबिन याच्या थ्रू 97% ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन केले गेलं. क्लिअर? किती पर्सेंट? 97%. आणि रिमेनिंग जो 3% ऑफ आहे, 3% जे आहे ते कोण केलं? तुमच्या प्लाझ्मानं ट्रान्सपोर्टेशन केलं. प्लाझ्मा ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. 3% ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द प्लाझ्मा झालं. क्लिअर? इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. नसेल तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्ही जा, व्हिडिओ बेसिकली अपलोड केलेला आहे त्याच्या म्हणजे यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. ओके, या इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन केलेला आहे, बाकी सगळ्यासाठी ओपन आहे. तुम्ही तुमचे डाऊट्स टाका, त्यानंतर तुमच्या ज्या अडचणी आहेत ते पण टाका, जेणेकरून तुमच्या सगळ्या अडचणी क्लिअर केल्या जातील की कुठं काय अडचण झालेली आहे. ठीक आहे, तर चला मग लेक्चर स्टार्ट करू आपण. काय गोष्टी याच्यामध्ये आहेत तर. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की CO2 इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. CO2 इज रेडिली सोल्युबल इन वॉटर ॲज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन. बेसिकली काय की ऑक्सिजनच्या कंपॅरिझन मध्ये CO2 बेसिकली इझिली सॉल्युबल होऊन जाते तुमच्या वॉटरमध्ये. ठीक आहे, जसं की याच्यावरून तुम्ही मात्रा बघू शकता की प्लाझ्मामध्ये किती पर्सेंट आहे तुमचं? 7%. आणि प्लाझ्मामध्ये ऑक्सिजन किती होतं तुमचं? 3%. म्हणजे 3% आणि 7% म्हणजे ऑब्वियसली गोष्ट आहे की CO2 इज रेडिली सॉल्युबल इन वॉटर and transported by the RBC, plasma and 3 different form. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय की RBC आणि प्लाझ्मा आहे आणि अनदर पण आहे, जसं की बायकार्बोनेट आयन आहे, त्यानंतर RBCs आहे. RBCs मध्ये HB बेसिकली. ठीक आहे, RBC जे आहे, RBC म्हटलं की तुमच्या याच्यामध्ये HB हिमोग्लोबिन सोबत बाइंड होईल. ठीक आहे, एफिनिटी बेसिकली आपण एफिनिटी बघितलेली आहे, ऑक्सिजन एफिनिटी बघितलेली आहे. ऑक्सिजन एफिनिटी जास्त आहे, बट तिथं पार्शियल प्रेशर पण काम करा. सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये होतील, फक्त थोडं कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या. HB हिमोग्लोबिन बेसिकली ट्रान्सपोर्टेट करा. प्लाझ्मा आहे 7% आणि अनदर राहण तुमचा बायकार्बोनेट आहे, जे की प्लाझ्मा मध्ये अवेलेबल आहे, जे की बायकार्बोनेट आयन थ्रू ऑक्सिजन CO2 ट्रान्सपोर्टेशन केल्या जाईल. ओके, पहिलं 2 स्टेटमेंट लक्षात आले. ठीक आहे, थेरी तुम्हाला लक्षात येऊ नाही हो त्याचा आपल्याला काही करा नाही लागत. आपण प्रॅक्टिकली पाहणार आहे काय गोष्टी आहेत. इथं आपण एक्झॅक्टली करून पाहणार आहे की कशा पद्धतीने CO2 आणि ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन टिश्यू आणि सेलच्या इन बिटवीन मध्ये होत असते, म्हणून जेणेकरून काय होते की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. या जे थेरी आहे याच्यामध्ये दिलेली ही पुरेशी थेरी नाही आहे, थोडी शॉर्टकट मारलेलं आहे मी याच्यामध्ये, पण शॉर्टकट आपण इथं नाही मारणार आहे. शॉर्टकट जे तुमच्या बुक्समध्ये नोट्स मी देऊन देईन तुम्हाला, नोट्स त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, बट इथं आपल्याला जे डायग्रामॅटिकली मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी तुम्हाला समजणे आहे, त्याच्यानंतर हे पुरेसं होऊन जाईल. ओके, तर चला मग काय गोष्टी आहेत तर पाहून घेऊ आपण डायरेक्टली एक सेल काढू. काय काढू आपण? सेल. ठीक आहे, जे सेल आहे सेलमध्ये ऑलरेडी बघा हे काय तुमची एक सेल आहे, थोडी मोठी सेल काढू जेणेकरून काय तुम्हाला एक बेटर ऑब्झर्वेशन भेटेल की काय होत असते इंटरनल रिस्पिरेशन्समध्ये किंवा गॅसेस कशा पद्धतीनं डिफ्युजन होत असतात. ओके, बघा आता काय गोष्टी आहेत. CO2 मध्ये काय तुमचं ग्लुकोज आहे, C6H12 आणि O6 आहे. याचाच आपल्याला काय करणार आहे? ऑक्सिडेशन करणार आहे. म्हणून सेलमध्ये टिश्यूमध्ये ऑक्सिजनची रिक्वायरमेंट प्रेझेंट आहे. ओके, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट प्रेझेंट आहे कारण की तिथे ग्लुकोज एनर्जी आणि इट इज नॉट अ युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी. याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागते? युजेबल फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये कन्वर्ट करावं लागते. त्यासाठी ऑक्सिडेशन करावं लागेल, बेसिकली ऑक्सिजन सप्लाय करावं लागेल. आणि ऑक्सिजन सप्लाय केल्यानंतर त्याच्यामधून काय काय फॉर्म होईल बघा. काय काय फॉर्म होईल? सिंपल गोष्ट आहे. कोण कोष्टीचं फॉर्मेशन होईल? CO2 प्लस H2O प्लस आणि त्यानंतर काय त्याच्यामध्ये ATPचं फॉर्मेशन होईल, ज्याच्यामध्ये 36 या 38 ATPचं फॉर्मेशन केल्या जाईल. अलग लक्षात इथपर्यंत CO2 प्लस H2O प्लस ATP याच्यामध्ये जनरेट होईल. म्हणजे ऑब्वियसली गोष्ट आहे की जे ऑक्सिजन आहे त्या सेलनं यूज केलेलं आहे आणि सेलनं यूज केल्यानंतर त्याला अजून ऑक्सिजनची रिक्वायरमेंट राहणार. ठीक आहे, मग अजून ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आपण कसं भरणार आहे आणि इथचा CO2 बाहेर कसा काढणार आहे हेच आपल्याला इंटरनल रिस्पिरेशन मध्ये डिस्कस करणार आहे. बघा
काय गोष्टी आहेत तर इथं काढायचे आपल्याला ब्लड वेसल्स. आता सर तुम्ही म्हणसान की एवढी मोठी ब्लड वेसल्स काय आहे, तर आपल्याला मोठी काढणे आहे, कारण की आपल्याला एक ऑब्झर्वेशन दाखवणे आहे, थेरी पुरेसे नाही म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत 1 मिनिट. ओके ठीक आहे, आपण काय काढलेली आहे, ब्लड वेसल्स काढलेली आहे. ब्लड वेसल आपण रेडनं नाही काढू, रेडनं आपण आरबीसी काढू. रेडनं काय काढू आपण, आरबीसी. आणि आरबीसी नंतर ब्लड वेसल ब्लॅकनंच काढू, जेणेकरून काय होईल तुम्हाला थोडं लक्ष देईन काय आहे. ठीक आहे, हे काय आपली ब्लड वेसल्स आहे. ओके, ब्लड वेसल्स. आणि ब्लड वेसल्समध्ये काय प्रेझेंट आहे, आरबीसी प्रेझेंट आहे. तर सगळ्यालाच माहीत आहे काय प्रेझेंट आहे, आरबीसी. आरबीसी थोडी मोठी काढावं लागेल, एकच आरबीसी काढू आपण. हे काय तुमची आरबीसी आहे. क्लिअर, अशा पद्धतीचा शेप नसतो बरं, पण आपण एक समजण्यासाठी तर काढू शकतो. आरबीसी आहे. मी लार्ज स्पेस काय काढलं त्याचं कारण काय की मला स्पेसची जरूरत आहे तिथं. आरबीसी आहे. ओके, आता या आरबीसी मध्ये होते काय बघा, काय काय गोष्टी होणार आहे. तर इथं काय काय प्रेझेंट आहे, जसं की HB हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. हे काय तुमचं हिमोग्लोबिन. क्लिअर, हे काय तुमचं हिमोग्लोबिन. आणि हे ग्लोबिन चेन आहे, जे की प्रोटीन चेन आहे. आणि या प्रोटीन चेनवरच काय प्रेझेंट आहेत आपले, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. ठीक आहे, हेच काय घेऊन आलेले तुमचे ऑक्सिजन घेऊन आलेले आहे. ठीक आहे, ऑक्सिजन. जर तुम्ही ते लेक्चर नसेल बघितलं ते लेक्चर पहा. ऑक्सिजन जे की तुमचे जे आयन्स मॉलिक्युल्स आहेत ते ऑक्सिजन घेऊन येतात. हे काय तुमची HB आहे, लेबलिंग करून टाकू. हे काय तुमची HB हिमोग्लोबिन. आणि आजूबाजूला काय प्रेझेंट आहे, आजूबाजूला काय राहते रे, काय राहते सांगा पटकन, काय राहते तुमचा प्लाझ्मा राहते. कमेंट्स करून टाका, कमेंट सांगा काय राहते, प्लाझ्मा. मी सांगितलेलं आहे तरी पण तुम्ही कमेंट्स करून टाका की काय राहते, प्लाझ्मा राहते. काय तुमचं प्लाझ्मा आहे, काय आहे तुमचं प्लाझ्मा. क्लिअर, ऑब्विसली गोष्ट आहे, आजूबाजूला काय राहील तुमचं प्लाझ्मा प्रेझेंट राहील. आता बघू आपण काय होणार काय. आता ऑक्सिजन इथं तर सगळ्यात पहिले काय आहे की पार्शियल प्रेशर काम करा. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, बेसिकली ऑक्सिजन पार्शियल प्रेशर कुठे जास्त राहील, आरबीसीच्या अंदरमध्ये जास्त राहील, कारण की तिथं जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रमाण प्रेझेंट आहे ॲज कम्पेअर्ड टू सेलच्या अंदरमध्ये, टिश्यूच्या अंदरमध्ये. क्लिअर, इथं कशाचे पार्शियल प्रेशर जास्त राहील, CO2चं. मग जे हायर पार्शियल प्रेशर आहे ते लोअर पार्शियल प्रेशरपर्यंत ट्रॅव्हल करतील, आणि जे बेसिकली हायर आहे ते पण लोअरच्या जिकडे ट्रान्सफर करतील. यालाच तर आपण सिंपल डिफ्युजन म्हटलं. अल्व्हिलाई मध्ये झालं काय, तसंच झालं ना. अल्व्हिलाई मध्ये जर आपण थोडंसं त्याच्यामध्ये जर रिव्हर्स जर कॉन्सेप्ट केला आपण त्याच्यामध्ये, तर 104 पार्शियल प्रेशर कशाचं तुमच्या ऑक्सिजनचा, आणि ब्लड वेसलचं काय होतं तुमचं कमी होतं. म्हणून बेसिकली काय झालं की सिंपल डिफ्युजन झालं. आणि सिंपल डिफ्युजन झाल्यानंतर जे की CO2 आहेत, सॉरी ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहेत, ते ऑक्सिजन मॉलिक्युल कुठे आले तुमच्या ब्लड वेसल्समध्ये आले आणि त्याच्यासोबत बाइंड झाले. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं का. ठीक आहे, आता क्लिअर झाल्यानंतर बघा काय होणार आहे याच्यामध्ये. इथपर्यंत आलं, आणि इथपर्यंत आल्यानंतर बघा आता 1 बाय 1 आपण थेरीच्या इकडे जाऊ आणि थेरी नंतर याच्यासोबतच रिलेट करून शिकू, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. पहिलं जे CO2 ट्रान्सपोर्टेशन होईल बाय द प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म. ठीक आहे, बाय द प्लाझ्मा होईल किती पर्सेंट तुमच्या, 7%. मग बघा की ओनली 7% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड इन अ डिझॉल्व फॉर्म आर द ॲज अ कार्बोनिक ऍसिड. काय तुमचं कार्बोनिक ऍसिड आहे, काय तुमचं कार्बोनिक ऍसिड. क्लिअर, म्हणजे बेसिकली काय की 7% डायरेक्टली डिझॉल्व होऊन जाईल. कुठे डिझॉल्व होऊन जाईल, प्लाझ्मामध्ये डिझॉल्व होऊन जाईल बाय द कार्बोनिक ऍसिड. क्लिअर झालं, हे दिसते तुम्हाला हे प्लाझ्मा, आणि प्लाझ्मामध्ये काय होते तुमचं डायरेक्टली डिझॉल्व होऊन जाते. बघा रिएक्शन पण पाहून घ्या, रिव्हर्सेबल रिएक्शन आहे. CO2 कशाचं झालं तुमचं, H2O. ठीक आहे, हे काय तुमची रिव्हर्सेबल आहे. याच्यामध्ये मिडलमध्ये दिलेलं नाही आहे. एन्झाईम आहे का, एक लेट्स मी चेक, एक वेळा चेक करू द्या मला त्याच्यामध्ये आहे का. ठीक आहे, नाही आहे. ओके, व्यवस्थित चाललेलं आहे आपण सोबत. काय दिलेलं आहे, CO2 दिसते सगळ्याला, CO2 प्लस H2O. त्यानंतर काय दिलेलं आहे, कशाचं फॉर्मेशन होईल तुमचं, H2CO3. कशाचं फॉर्मेशन होईल, H2CO3. जी बेसिकली काय आहे, कार्बोनिक ऍसिड आहे. काय तुमचं कार्बोनिक ऍसिड. क्लिअर झालं, 7% कुठे डिझॉल्व झालं तुमच्या प्लाझ्मामध्ये बाय द कार्बोनिक ऍसिड. क्लिअर झालं का, इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्याला. इथपर्यंत काही डाऊट्स असेल, काही डाऊट आहे का रे, डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करा. ओके, इथपर्यंत लक्षात आलं, म्हणजे 7% लक्षात आलं सर आम्हाला. ठीक आहे, 7% प्लाझ्मामध्ये डिझॉल्व झालं, डिझॉल्व फॉर्ममध्ये. आता होईल काय की ऑब्वियसली गोष्ट आहे की पार्शियल प्रेशरच्या कारणाने ही कुठे एंटर करतील, तुमच्या आरबीसी मध्ये एंटर करतील. इथं आला तुमचा CO2 एंटर झाला. ठीक आहे, इथं काय झाला तुमचा CO2 एंटर, आणि CO2 एंटर झाल्यानंतर अजूनही हिमोग्लोबिन सोबत बाइंड झालेलं नाही आहे. आलं लक्षात, CO2 एंटर झालं, आणि CO2 एंटर झाल्यानंतर इथं पण एक रिएक्शन चालेल, जे की अनदर रिव्हर्सेबल रिएक्शन होईल, जे की तुमचं बायकार्बोनेट. इथपर्यंत लक्षात आलं, इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा काय, तर बायकार्बोनेट आहे. 70% ऑफ CO2 ट्रान्सपोर्टेशन बाय द बायकार्बोनिक आहे. ठीक आहे, तर नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साइड रिलीज बाय द
टिश्यू काय करण रिलीज करण, सेल काय करण रिलीज करण 70% आणि त्यानंतर टिश्यू सेल आणि डिफ्यूज इनटू द प्लाझ्मा. पहिले कुठे जाईल प्लाझ्मामध्ये, ठीक आहे. प्लाझ्मा नंतर काय अँड देन इनटू द आरबीसी, देन इनटू द आरबीसी, त्यानंतर कुठे जाईल तुमच्या आरबीसी मध्ये, ठीक आहे. पहिले प्लाझ्मात गेले, प्लाझ्मातून कुठे आले तुमच्या आरबीसी मध्ये आले. क्लिअर क्लिअर झालं सगळ्याले. त्यानंतर आरबीसी नंतर पुन्हा प्लाझ्मामध्ये जाणार आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी थेरी कंप्लीट केली नाही. त्याचं कारण काय आहे की कारण की मला इथं थोडंसं वापरण्यासाठी जागा पाहिजे. जो नुसतं थेरी जर म्हटलं तर तुम्हाला तेवढं लक्षात येत नाही. थेरीमध्ये काय ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी ऑब्झर्व करसाल त्यावेळेस तुम्हाला एक लॉंग टर्म मेमरीमध्ये तुमचं स्टोअर होईल, ठीक आहे. लॉंग टर्म मेमरीमध्ये ज्यावेळेस व्हिज्युअलायझेशनचा इफेक्ट आहे, हे व्हिज्युअलायझेशन करून दाखवत आहे मी, जे की आपलं तुटपुटं जशा पद्धतीने आहे आपल्याकडं बघू आपण समोर तर होईनच सगळ्या गोष्टी. तर ह्या एक तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर पहा काय होते आरबीसी पर्यंत इथपर्यंत थेरी लक्षात आली. आला आपला CO2. CO2 म्हणजे काय होईल तुमचा प्लस H2O सोबत बाइंड होईल. इथं वॉटर प्रेझेंट आहे, आरबीसी सेल आहे, सेलमध्ये H2O प्रेझेंट राहते, ठीक आहे. तर H2O सोबत बाइंड होईल आणि बाइंड झाल्यानंतर बघा हे पण रिव्हर्सेबल रिॲक्शन आहे. काय तुमची रिव्हर्सेबल रिॲक्शन आणि रिव्हर्सेबल रिॲक्शन असल्या कारण मिडलमध्ये काय एन्झाईम आहे CA आणि याच्यापासून काय तयार होईल तुमचं बायकार्बोनेट नाही कार्बोनेट ऍसिडचं फॉर्मेशन काय तुमचं H2CO3. क्लिअर काय झालं तुमचं H2CO3 इथपर्यंत लक्षात आलं. पुन्हा अनस्टेबल असल्या कारणाने काय तुमची याच्यामध्ये रिव्हर्सेबल रिॲक्शन होईल आणि रिव्हर्सेबल रिॲक्शन झाल्यानंतर बघा समोर काय होईल याच्यामधून H+ आयन रिलीज होतील. काय होतील H+ आयन रिलीज होतील. त्यानंतर काय तुमचं HCO3. क्लिअर HCO3 बेसिकली हे काय तुमचं बायकार्बोनेट आयन आहे, ठीक आहे. हे काय तुमचं बायकार्बोनेट आयन आणि हे जे बायकार्बोनेट आयन आहे हे कुठे जाईल तुमच्या आरबीसीच्या बाहेर चाललं जाईल तुमच्या HCO3 बेसिकली आपल्या आरबीसीच्या बाहेरमध्ये प्लाझ्मामध्ये पण इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट आयन. म्हणजे काय की 70% ऑफ CO2 ट्रान्सपोर्टेशन बायकार्बोनेट आयन होते जे की तुमच्या प्लाझ्मामध्ये अवेलेबल आहे. क्लिअर झालं का इथं? क्लिअर झालं सगळ्याले? ओके. आता इथपर्यंत लक्षात आलं. काही डाऊट्स असेल तर विचारा रे. इथं काय झालेलं रिव्हर्सेबल रिॲक्शन आहे, ठीक आहे. तुमच्या थेरीमध्ये सगळं दिलेलं आहे, मी देतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. हे दिलेलं आहे मी तुम्हाला. बघा काय म्हटलेलं आहे नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज बाय द टिश्यूने रिलीज केलं डिफ्यूज इनटू द प्लाझ्मामध्ये गेलं अँड देन इनटू द आरबीसी. मग प्लाझ्मा नंतर प्लाझ्मामध्ये ऑलरेडी आपण डिझॉल्व्ह केलं आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर कुठे गेलं तुमच्या आरबीसी मध्ये गेलं आणि आरबीसी मध्ये गेल्यानंतर काय होते की बायकार्बोनेट आयन मध्ये ते फॉर्म झालं प्लस त्याच्यामध्ये H+ आयन आणि हे H+ आयन पण बघा हे ग्लोबिन सोबत हे होते, ठीक आहे. आता बघा की इथं झालं त्यानंतर बघा अजून पण CO2 उरलेलं आहे ना 70% झालं प्लस 7% झालं, ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली जर आपण विचार केला तर 80% CO2 ट्रान्सपोर्टेड झालेला आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. रिमेनिंग राहिलेलं जे 70 म्हणजे सॉरी किती म्हटलं मी 17 म्हटलं का नाही 80% नाही आपण म्हणू शकतो की 77. रिमेनिंग किती राहिलं तुमचं 23, ठीक आहे 23%. आता बघा इथं काय दिलेलं आहे बाय रेड ब्लड सेल बाय काय म्हटलेलं आहे बाय रेड ब्लड सेल म्हणजे आरबीसी ट्रान्सपोर्टेड म्हणजे 23% ट्रान्सपोर्टेड कोण करण मग आरबीसी करण कोणाले करण तुमच्या CO2 ले करण. क्लिअर कार्बन डायऑक्साईड. ओके इथपर्यंत लक्षात आलं, ठीक आहे. मग इथं CO2 आला आणि CO2 आल्यानंतर बघा डिफ्यूज आउट होईल CO2 आणि CO2 काय होईल याच्यासोबत बाइंड होईल. हे जे ग्लोबिन चेन आहे ना याच्यासोबत काय होईल तुमचं बाइंड होईल, ठीक. क्लिअर हे काय CO2 बाइंड केला जाईल आणि बाइंड केल्यानंतर काय होईल की हे जे ऑक्सिजन आहे हे ऑक्सिजन कुठं जाईल तुमच्या जे की ऑब्वियसली गोष्ट आहे की हायर पार्शियल प्रेशर पासून लोअर पार्शियल प्रेशर पर्यंत ट्रॅव्हल केलं जाईल. ओके इथपर्यंत लक्षात आलं. आणि ट्रॅव्हल केल्यानंतर काय होईल बघा हे जे झालेलं आहे इथं आणि त्यानंतर बघा की हे जे H+ आहे ना हे पण याच्यासोबत बाइंड होतात, ठीक आहे. याच्यासोबत बाइंड होतात जेणेकरून काय होईल की ऑक्सिजन लॉस केलं जाईल कारण की एफिनिटी कोणाची जास्त आहे ऑक्सिजनची जास्त आहे ॲज कम्पेअर टू कोणाच्या तुमच्या CO2च्या. एफिनिटी जर जास्त असेल CO2 म्हणजे ऑक्सिजनची तर ते इझिली बेसिकली ब्रेक नाही होणार त्याचे बॉन्ड लक्षात. म्हणजे हे जे बॉन्ड जे की अटॅचमेंट आहे हे इझिली ब्रेक नाही होणार त्यासाठी जास्त ताकद लागणार आपल्याला. तर मग काय होतात हे H+ आयन पण याच्यासोबत अटॅच होतात आणि H+ आयन अटॅच झाल्यानंतर बी काय होईल याच्यामधून ऑक्सिजन लॉस केला जाईल. आणि एवढं लक्षात ठेवा की जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे याचा मिनिंग असा नाही होत की डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्राच नाही आहे असं नाही होत. मोस्ट ऑफ द मात्रा ऑक्सिजनची पण राहते आणि CO2ची पण राहते. बट ज्याच्यामध्ये CO2ची मात्रा त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात बट ऑक्सिजनची मात्रा तर नेहमीच राहते. आणि जर जास्तीत जास्त मात्रा जर ऑक्सिजनची त्याच्यात असेल तर त्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो. क्लिअर झालं इथपर्यंत? तर या गोष्टी आहेत, ठीक आहे. आता बघा झालं काय की याच्यासोबत बाइंड झालं त्यानंतर H+ आयन पण झाले आणि जेणेकरून काय होईल की ऑक्सिजन लॉस झालं पाहिजे याचे बॉन्ड तुटले पाहिजे आणि ऑक्सिजन सेलपर्यंत गेलं पाहिजे. लक्षात आलं इथपर्यंत? डिफ्युजन प्रोसेसनं काय केलं तुमचं ऑक्सिजन कुठे गेलं तुमच्या सेलमध्ये गेलं. तर हे जे प्रोसेस आहे आता पाहू याच्यामध्ये काय दिलेले आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे.
23% बघा. CO2 इथं काय आहे तुमचं CO2 बाइंड विथ द अमायनो ग्रुप्स ऑफ हिमोग्लोबिन. ठीक आहे, CO2 हिमोग्लोबिन हे जे ग्लोबिन चेन दिसते ना याच्यासोबत काय झालं तुमचं बाइंड झालं अमायनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन अँड फॉर्म द कार्बामायनो हिमोग्लोबिन. लक्षात ठेवा काय कार्बामायनो हिमोग्लोबिन हे फॉर्म होत असते. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा काय ऑब्विसली गोष्ट इथं काय प्रेझेंट होतं HB. काय प्रेझेंट होतं HB दिसते तुम्हाला हिमोग्लोबिन. त्यानंतर काय त्याच्यामध्ये CO2 प्लस काय तुमचा CO2 आणि त्यानंतर बघा हे पण काय तुमची रिव्हर्सेबल रिॲक्शन्स आहे आणि याच्यामधून काय तयार होईल तुमचं HbCO2 जे की काय तुमचं कार्बामायनो हिमोग्लोबिन तयार होईल. क्लिअर. आणि हे किती पर्सेंट ट्रान्सपोर्टेट करा मग किती पर्सेंट केलेलं आहे तुमचा 23%. कमेंट्स करा किती आहे तुमचा 23%. ओके, किती पर्सेंट झालं तुमचं 23%. ओके झालं सगळ्याला. ओके झालं का? काही डाऊट्स असेल तर क्लिअर करा. डाऊट्स असेल तर कमेंट्स करा. क्लिअरही करा आणि कमेंट्स पण करा. ऑब्वियसली गोष्ट आहे. ठीक आहे, तर 7% कोण केलं प्लाझ्मानं केलं. 70% कोण केलं बायकार्बोनेट आयर्न केलं. त्यानंतर काय की 23% कोण केलं तुमच्या RBCनं म्हणजे RBC मध्ये कशामध्ये हिमोग्लोबिन मध्ये असं 100% ऑफ CO2 काय करण्यात येईल आपलं ट्रान्सपोर्टेट करण्यात येईल. आणि हे जे आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाईल तुमच्या अल्व्हिलाई मध्ये जाईल. कुठे जाईल अल्व्हिलाई. आणि अल्व्हिलाई मध्ये गेल्यानंतर ऑब्वियसली गोष्ट आहे की ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर अल्व्हिलाई मध्ये जास्त जाईल. ते ऑक्सिजन पुन्हा येते येईल आणि याच्यामधलं CO2 तिकडे चाललं जाईल. ओके, क्लिअर झालं का इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, काही डाऊट्स आहेत का? काही डाऊट्स असेल तर विचारा. डाऊट्स असेल तर कमेंट्स करा आणि कमेंट्स करून मी तुमचं क्लिअर करून देईन की याच्यामध्ये काय काय गोष्टी राहतात. तर ठीक आहे, तर हे झालं ओव्हरऑल इन्फॉर्मेशन इंटरनल रेस्पिरेशनचा. व्हिडिओ थोडेसे शॉर्ट्स राहतात आपले म्हणजे जास्त लेंथ राहत नाही. मी सेपरेट बनवतो. त्याचं कारण काय की तुम्हाला एक बेसिक एक कॉन्टेंट भेटलं पाहिजे, एक व्यवस्थित कॉन्टेंट भेटलं पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब पण करा. महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून जर असेल तुम्ही नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ते पूर्ण सिलेबस मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर शिकवणार आहे. आणि अनदर काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा आणि लास्टमध्ये सांगायचं म्हटलं की ज्याला जरूरत आहे त्याला नक्की तुम्ही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.